पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात 3 दलित मुलींवर शारीरिक आणि मानसिक छळ तसेच जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांना फोनवरून खडसावत तात्काळ एफआयआर नोंदवण्याचा दबाव टाकला। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। छत्रपती संभाजीनगर मधील एका विवाहित महिलेच्या तक्रारीच्या तपासासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात 3 दलित तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते। या तरुणींनी औरंगाबाद मधील एका पतीपीडित महिलेला पुण्यातील वन स्टॉप सखी सेंटर मध्ये दाखल करून तिला स्वावलंबी होण्यास मदत केली होती। मात्र तपासाच्या नावाखाली या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात 5 तास रिमांड रूम मध्ये डांबून ठेवण्यात आलं। यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर जातीवाचक शेरेबाजी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप मुलींनी केला आहे। श्वेता एस.व्ही. या तरुणीने फेसबुक वरती हा व्हिडिओ पोस्ट करत सगळा प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणाची माहिती मिळताच प्रकाश आंबेडकर यांनी कोथरूड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारला। एफआयआर नोंदवायला तुमचा इतका विरोध का? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळाल्यास एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे। मग पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालत आहे, असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला। प्रकाश आंबेडकर यांनी तात्काळ एफआयआर नोंदवण्यासाठी निर्देश दिले, अन्यथा सुप्रीम कोर्टात पत्र पाठवण्याचा इशारा देखील वेळेस दिला। या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। रविवारी रात्री पहाटे 3:30 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते। त्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला, परंतु पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवली नाही। सुजात आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटलं, पोलीस आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची तक्रार दाखल करत नाहीत, ही लज्जास्पद बाब आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आम्ही तुम्हाला आणणार आहोत या प्रकरणातील प्रत्येक अपडेट थेट आणि जलद। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। एक लक्षात घ्या, कदम ती 25 वर्षाची आहे। कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात। कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये। नाही, 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर। कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे। नाही तर मी त्यांना सांगतो तिथं धरणं देऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून। नाही, विनंती नाहीये, कायदा आहे। कायद्याला असणारा विनंती नसते, कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या, चौकशी तुमची होत राहील ना। एफआयआर नोंदवायची सुद्धा पोलिसांचा रजिस्टर आम्ही चौकशी तर मागत नाही, किंवा तुमच्या चौकशीमधून जो निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात। एफआयआर नोंदायला सांगा तिथे। सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये